नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख हे प्रकरण जे हे आपण सुरू केलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण या अगोदर स्थिर भांडवल जे आहे ते स्थिर भांडवल आपण अभ्यासले आणि त्या स्थिर भांडवलावर परिणाम करणारे जे घटक आहेत की ज्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, व्यवसायाची व्याप्ती, भाडे तत्वाचे प्रमाण असे एकूण 12 पॉईंट्सचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आज आपल्याला या तासाला खेळतं भांडवल जे आहे किंवा खेळत्या भांडवलाची माहिती जे ती माहिती आपण घ्यायची आहे. आता आपण भांडवलाची आवश्यकता जर पाहिली तर त्या भांडवलाच्या एकूण 2 आवश्यकता ज्या आहेत तर त्यामध्ये कोणतं भांडवल आवश्यक आहे तर स्थिर भांडवल आणि जे दुसरं भांडवल आहे ते आहे खेळते भांडवल. अशा 2 भांडवलाची आवश्यकता जे ते आवश्यकता आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असणार आहे. त्यातलं स्थिर भांडवल म्हणजे काय की ज्यामध्ये आपण स्थिर मालमत्ता ज्यावेळी खरेदी करणार आहे त्या खरेदी करण्यासाठी लागणार जे काही भांडवल आहे ज्या भांडवलाला आपण काय म्हणतोय तर स्थिर भांडवल असं म्हणतोय. आज आपल्याला बघायचं आहे खेळते भांडवल आणि त्या खेळत्या भांडवलावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक आपल्याला पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण खेळते भांडवलाची जी काही माहिती आहे ती माहिती आपण बघू. जे काही दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास आपण खेळते भांडवल असं म्हणतोय. जे दैनंदिन व्यावसायिक कार्य असतील की ज्यामध्ये मालसाठा तयार करणं असेल किंवा दैनंदिन खर्च भागवणं असेल तर अशा स्वरूपामध्ये जी व्यावसायिक कार्य जे आहे ते कार्य आपल्याला पार पाडावे लागणार आहेत. मग त्यासाठी लागणारे जे काही भांडवल आहे त्या भांडवलाला आपण काय म्हणणार आहे खेळतं भांडवल असं म्हणणार आहे. आता स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकाला व्यावसायिक कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. व्यवसाय करण्यासाठी कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी निधीची गरज लागते. म्हणजे व्यवसाय जो आहे हा व्यवसाय जर करायचा असेल तर काही वस्तू आपल्याला खरेदी करावी लागतात. समजा आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक वस्तू समजा तयार करायच्या किंवा इतर कोणतीही वस्तू जे ती वस्तू तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो काही भाग आहे तो आहे कच्चा माल. आणि हा कच्चा माल तयार करण्यासाठी काही निधीची आवश्यकता असेल किंवा प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीनं किंवा उधारीनं विकल्या जातात आणि उधारीने विकलेल्या वस्तूंची रोख रक्कम लगेच परत करता येत नाही आणि उधार मालाचे येणारे मूल्य व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते. म्हणजे आपण व्यवसाय संस्थेचा विचार केला तर ते व्यवसाय संस्थेमध्ये होणारे सर्वच व्यवहार जे आहेत हे व्यवहार रोखीनं होत नाहीत तर काही व्यवहार जे आहेत हे व्यवहार काय होणार आहेत उधारीने व्यवहार होणार आहेत आणि काही कालावधीनंतर ती जी रक्कम आहे उधारीची जी काही रक्कम आहे ही रक्कम आपल्याला परत मिळत असते. पण ती रक्कम उधारीची परत मिळेपर्यंत व्यवसाय संस्थेमध्ये अनेक स्वरूपामध्ये खर्च जे आहेत हे खर्च निर्माण होत असतात. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार असतील, आणखीन कच्चा माल खरेदी करणं असेल किंवा इतर काही ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूची खरेदी करणं असेल, ज्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील तर या गोष्टीसाठी आपल्याला निधीची आवश्यकता असेल. आणि हा जो काही निधी आहे हा निधी म्हणजेच काय असेल तर खेळतं भांडवल. कारखान्याचे खर्च भागवण्यासाठी रोकड आवश्यक असते. अनिश्चितता हे व्यवसायाचे वैशिष्ट्य असल्याने अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी रोख रक्कम राखून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून व्यवसाय संस्था आपण जर विचार केला तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असं खेळतं भांडवल जे हे भांडवल आवश्यक आहे. आता खेळत्या भांडवलाला वेगवेगळे जे काही तज्ज्ञ आहेत, व्यवस्थापकीय तज्ज्ञ असतील, त्या वेगवेगळ्या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याला संबोधलेलं आहे. आता जर आपण खेळत्या भांडवलाचा विचार आपण जर केला किंवा उद्योग व्यवसायाचा आपण जर विचार केला तर उद्योग व्यवसायाला कोणकोणत्या गोष्टीसाठी अशा भांडवलाची आवश्यकता आहे तर त्यातला पहिला भाग आपण जर बघितला तर माल साठा करण्यासाठी. माल साठा जो आहे हा माल साठा करण्यासाठी ही खेळतं भांडवल आवश्यक आहे. त्यानंतर उधार जे काही माल असेल तर उधार मालाच्या येणाऱ्या मूल्याच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि चालू देणीसाठी आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे काय तर दैनंदिन खर्च जो आहे हा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी हे खेळतं भांडवल जे हे खेळतं भांडवल आवश्यक आहे. म्हणजे मालमत्तेमध्ये गुंतवलेलं भांडवल म्हणजेच काय असेल तर खेळतं भांडवल आहे. खेळत्या भांडवलाच्या संकल्पना तज्ज्ञ व्यक्तीने भिन्नपणे मांडलेल्या आहेत की ज्यामध्ये आपण जर विचार केला जेस्टनबर्ग असेल, जे.एस. मिल असेल यांची जी काही मतं आहे ती मतं आता आपण थोडीशी जाणून घेणार आहोत. काहींच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे अधिक असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजेच खेळतं भांडवल. जेस्टनबर्ग यांनी काय सांगितलं आहे खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे किंवा चालू दायित्वावरील आधिक्य. जेस्टनबर्ग यांनी काय सांगितलेलं आहे
तर खेळतं भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक. चालू संपत्ती जे आहे हे चालू दायित्व जे हे चालू दायित्वावरील अधिक जे आहे ते अधिक्य म्हणजे काय सांगितलं तर खेळतं भांडवल असं सांगितलेलं आहे. जेस्टनबर्ग यांना खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. म्हणजे जेस्टनबर्ग यांनी काय जे काही खेळतं भांडवल जे आहे ह्याला खेळतं भांडवल म्हणायचं नाही तर त्याला काय म्हणायचं आहे तर अभिसरण भांडवल असं म्हणायचं आहे असं त्यांचं मत आहे. काही तज्ज्ञांच्या मते चालू संपत्तीच्या समतुल्य असते ते भांडवल होय. जेस मिल दुसरे जे काही जे तज्ज्ञ आहेत जेएस मिल, तर जेएस मिल यांचं काय मत आहे तर जेएस मिल यांच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळतं भांडवल. एकूण व्यवसाय संस्थेमध्ये असणारी जी काही चालू मालमत्ता आहे, जसं आपण पाठिंबाच्या तासाला बघितलं स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ज्या भांडवलाला आपण स्थिर भांडवल म्हणतोय, तर तसाच जो काही भाग आहे तो भाग यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर जेएस मिल यांचं काय मत आहे तर जेएस मिल यांच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळतं भांडवल. एकूण जी काही चालू मालमत्ता जी आहे ज्याला आपण करंट असेट असं म्हणतोय, तर जी करंट असेट जे ही करंट असेट म्हणजे काय असेल वर्किंग कॅपिटल असेल किंवा ज्याला आपण काय म्हणतोय खेळतं भांडवल असेल असं यांचं मत आहे. हा दृष्टिकोन अधिक व्यापक असून हा कंपनीच्या सर्व चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करतो. यालाच एकूण स्थिर भांडवल किंवा खेळतं भांडवल असं म्हटलं जातं. तर आपण विविध जे काही व्यवस्थापकीय तज्ञ जेस्टनबर्ग यांचं काय मत आहे तर त्यांनी काय सांगितलं की या खेळत्या भांडवलाला खेळतं भांडवल न म्हणता काय म्हणायला सांगितलं तर अभिसरण भांडवल जे आहे हे असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जेएस मिल यांचं काय मत आहे तर एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळतं भांडवल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या खेळतं भांडवल कशासाठी आवश्यक आहे तर दैनंदिन कार्य जे ही दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी हे जे काही खेळतं भांडवल जे हे खेळतं भांडवल आवश्यक आहे. आता आपल्याला त्यानंतर बघायचं आहे खेळते भांडवल जे या खेळत्या भांडवलावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत. खेळत्या भांडवलाची जी काही व्यवसाय संस्थेमध्ये जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक जे आहेत ज्यामध्ये एकूण 10 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला जो काही पॉईंट आहे हा पहिला पॉईंट आहे व्यवसायाचे स्वरूप, त्यानंतर व्यवसायाचे आकारमान, विक्रीचे प्रमाण, उत्पादन चक्र आणि व्यापारी चक्र. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक असणारे जे काही खेळतं भांडवल आहे हे किती खेळतं भांडवल आवश्यक आहे त्यासाठी एकूण 10 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे व्यवसायाचे स्वरूप, दुसरा आहे व्यवसायाचे आकारमान, तिसरा आहे विक्रीचे प्रमाण, चौथं उत्पादन चक्र आणि पाचवा आहे व्यापारी चक्र. त्यातला पहिला जो काही घटक आहे तो घटक आता आपण पाहणार आहे. तर पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसाय स्वरूप आपण जर विचार केलं आपली जी काही व्यवसाय संस्था आहे ही व्यवसाय संस्था कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेली आहे तर त्यानुसार आपलं जे काही खेळतं भांडवल आहे हे कमी किंवा जास्त जे आहे हे जास्त लागू शकतं. व्यवसाय संस्था जी आहे ही जर दैनंदिन वापर जे आहे त्या दैनंदिन वापराच्या जे काही वस्तू निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर अशा संस्थेमध्ये जर गुंतलेली असेल तर अशा वेळी तुलनेमध्ये काय होणार आहे कमी भांडवलाची आवश्यकता असणार आहे. म्हणजे आपण विचार करत असताना दोन भाग जे आहे व्यवसायाचं जे काही स्वरूप आहे व्यवसायाच्या स्वरूपामध्ये आपण विचार केला तर दैनंदिन वापराच्या ज्या काही वस्तू आहेत दैनंदिन वापर जे या दैनंदिन वापराच्या वस्तू निर्माण करणाऱ्या जर संस्था असतील तर अशा संस्थेमध्ये तुलनेमध्ये कमी खेळतं भांडवल लागणार आहे. कारण दायित्वाची काळजी घेण्यासाठी सतत आणि पुरेसा पैशाचा जो काही ओघ यामध्ये सुरू असतो. पण या उलट आपण जर विचार केला तर चैनीच्या ज्या वस्तू आहेत चैनीच्या वस्तू निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील ज्या संस्था असतील तर अशा संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही खेळतं भांडवल जे ही खेळतं भांडवल लागणार आहे. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप आपण जर बघितलं तर व्यवसायाच्या स्वरूपानुसार अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू निर्माण करणाऱ्या जर संस्था असतील तर खेळतं भांडवल काय लागणार आहे तर कमी लागणार आहे. आणि या उलट आपण जर विचार केला तर काही कंपन्या अशा आहेत की ज्या लक्झरीज गुड्स असतील ज्याला आपण काय म्हणतोय तर चैनीच्या वस्तू ज्या आहेत या चैनीच्या वस्तू निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या असतील तर अशा कंपन्यांना जे काही खेळतं भांडवल आहे ही जास्त लागणार आहे. कारण यांची जी काही विक्री आहे त्या विक्रीमध्ये सातत्य जे हे सातत्य असत नाही. म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपानुसार खेळत्या भांडवलाचं प्रमाण जे हे प्रमाण आपण ठरवू शकतोय. जर दैनंदिन वस्तू असतील किंवा दैनंदिन उत्पादन दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू असतील तर खेळतं भांडवल हे कमी लागेल. आणि चैनीची वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील तर खेळतं भांडवल जे हे यामध्ये जास्त लागणार आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान.
आता व्यवसायाचा आकारमानाचा अंदाज आहे त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावर आपण अवलंबून असेल. मोठ्या प्रमाणावर म्हणजे लार्ज स्केल व्यापार करणाऱ्या कंपनीज खेळत्या भांडवलाची आवश्यकता अधिक असेल. जसं आपण या अगोदर देखील बघितलेलं आहे की स्थिर भांडवलाचा आपण घटक आपण बघितला, तर त्यामध्ये देखील व्यवसायाचं आकारमान बघितलं. मग व्यवसायाचं आकारमान जितकं जास्त असेल, जितक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय संस्था काम करत असेल, तितकं जास्त खेळतं भांडवल लागणार आहे. कारण तितका खर्च पण जास्त आला, तितकं कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आला, असणारे स्टेशनरी किंवा इतर जे काही खर्च आहेत या खर्चासाठी जास्त पैसे आपल्याला लागणार आहेत. म्हणजेच आपण इथे विचार करत असताना व्यवसायाचं आकारमान जे हे व्यवसायाचं आकारमान जितकं मोठं असेल तितकं जास्त खेळतं भांडवल लागणार आहे, आणि आकारमान जितकं लहान असेल तितकं खेळतं भांडवल जे आहे हे कमी लागणार आहे. बघा, पहिल्या पॉईंटमध्ये व्यवसायाचं स्वरूप आपण बघितलं, म्हणजे दैनंदिन वापराच्या वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील कमी खेळतं भांडवल, चैनीच्या वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील तर जास्त खेळतं भांडवल. व्यवसायाचं आकारमान आपण बघितलं तर व्यवसायाच्या आकारमानामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतील तितकं जास्त खेळतं भांडवल, आणि कमी प्रमाणामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतील तर खेळतं भांडवल हे कमी लागणार आहे. तिसरं आहे विक्रीचे प्रमाण. आता विक्रीचं प्रमाण जे आहे हे थेट खेळत्या भांडवलाशी ते संबंधित असणार आहे. जर विक्रीचं प्रमाण वाढत असेल तर त्याच प्रमाणामध्ये खेळतं भांडवल ही उपलब्ध करून द्यावं लागेल. म्हणजे विक्री जेवढी जास्त असेल तेवढं खेळतं भांडवल जे आहे हे काय लागणार आहे, जास्तच लागणार आहे. कारण विक्री जर जास्त झाली तर पुन्हा आपल्याला जास्त उत्पादन करावं लागणार आहे, आणि हे उत्पादन करण्यासाठी पुन्हा खेळत्या भांडवलाची आवश्यकता असणार आहे. म्हणजे एकूण विक्रीचं प्रमाण व खेळतं भांडवल याचे एकमेकाशी काय असेल, थेट नाते असतील. म्हणजे विक्री जेवढ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे, जर विक्रीचं प्रमाण वाढत असेल तर त्याच प्रमाणामध्ये खेळते भांडवल जे हे उपलब्ध करून देणं जे आहे ते आवश्यक असणार आहे. त्याचं चौथं आहे उत्पादन चक्र. कच्च्या मालाच्या तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, उत्पादन चक्र असं म्हणतोय. म्हणजे कच्चा माल आणणं आणि त्या कच्च्या मालाचं रूपांतर जे आहे हे पक्क्या मालामध्ये करणं, ही जी काही प्रक्रिया करावी लागणार आहे तर या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहे उत्पादन चक्र असं म्हणणार आहे. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल तर खेळतं भांडवल हे जास्त लागणार आहे. म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत रूपांतर करण्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला वेळ जर जास्त लागणार असेल तर अशा वेळी काय असणार आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये खेळतं भांडवल लागणार आहे. या उलट जर उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर खेळतं भांडवल देखील कमी लागणार आहे. म्हणजे उत्पादन चक्रावर देखील ते अवलंबून आहे. उत्पादन चक्र म्हणजे काय की कच्च्या मालाचं तयार वस्तूमध्ये रूपांतर करणं, आणि ह्या उत्पादन चक्रासाठी जो कालावधी आहे हा कालावधी जर जास्त लागणार असेल तर जास्त खेळतं भांडवल लागणार आहे, आणि उत्पादन चक्राचा कालावधी जो आहे हा कमी असेल तर भांडवल देखील काय लागणार आहे, तर कमी प्रमाणामध्ये भांडवल लागणार आहे. पहिला आपण बघितलं व्यवसायाचे स्वरूप, त्यानंतर व्यवसायाचे आकारमान, त्यानंतर विक्रीचे प्रमाण, आणि चौथा आहे उत्पादन चक्र. त्यानंतर पाचवा जो काही पॉईंट आहे तो आहे व्यापारी चक्र. व्यापारी चक्र म्हणजे काय की जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीचे एकूण प्रमाणात वाढ होत असते. तेजी किंवा मंदीचं स्वरूप आपल्याला माहीत आहे. व्यापारी चक्रामध्ये जेव्हा बाजारामध्ये तेजी असणार आहे त्यामुळे विक्रीच्या प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपात वाढ होत असते, त्यामुळे वस्तूचा साठा वाढवणे आवश्यक आहे, आणि मालसाठा तयार करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची किंवा जास्त निधीची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता त्यामध्ये असणार आहे. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे क्रमप्राप्त होते. यावर जेव्हा मंदीचा काळ असतो तेव्हा विक्रीचे प्रमाण कमी होते, तेव्हा खेळत्या भांडवलाची आवश्यकता देखील कमी असते. म्हणजे आपण व्यापारी चक्र आपण बघितलं, व्यापारी चक्रामध्ये तेजीचं जर चक्र असेल आणि ते तेजी चक्र म्हणजे काय असेल तर विक्रीचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण जास्त झालेलं आहे, आणि त्यामुळे काय असेल त्यावेळी वस्तूचा साठा वाढवणं देखील आवश्यक आहे, आणि हा वस्तूचा साठा वाढवण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता असणार आहे. या उलट आपण विचार जर केला तर मंदीची अवस्था असेल तर त्या मंदीच्या अवस्थेमध्ये विक्रीचं प्रमाण कमी असणार आहे, तेव्हा खेळतं भांडवल देखील यामध्ये कमी लागणार आहे. म्हणजे आपण खेळत्या भांडवलाचा जर विचार जर केला तर त्यातले पहिले 5 पॉईंट जे आहेत हे पहिले 5 पॉईंट आपण अभ्यासलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, विक्रीचे प्रमाण, उत्पादन चक्र आणि व्यापारी चक्र. यानंतरचा जो काही भाग आहे त्या पुढचे जे काही 5 पॉईंट आहेत ते पॉईंट आपण काय करणार आहे, पुढचा जो काही तास आहे या पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहे. बघा, आज आपण अभ्यास असताना 2 घटक आपण अभ्यासले. एक म्हणजे खेळतं भांडवल म्हणजे काय, आणि त्या खेळत्या भांडवलावर परिणाम करणारे पहिले 5 घटक: व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, विक्रीचे प्रमाण,
उत्पादन चक्र आणि व्यापारी चक्र. ठीक आहे. राहिलेला जो काही भाग आहे तो भाग आपण काय करणार आहे, पुढचा जो काही तास आहे त्या पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहे. पुढचे जे 5 पॉईंट जे आहे ते आपण नंतर अभ्यासू. ओके, थँक्यू.